नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बायोगुरुकुल. जसं तुम्हाला माहिती आहे, की 25 फेब्रुवारीला बायोलॉजीचा पेपर आहे बोर्डच्या एक्झामचा. तर ह्या पेपरच्या उद्देशाने मी तुमच्यासाठी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे, की पेपरसाठी आता फक्त 24 तास उरलेले आहेत आणि ह्या 24 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. तर यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी नक्की शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये बघा, की तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या नाहीयेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नवीन चॅप्टर वाचायचा नाहीये. सेकंड गोष्ट म्हणजे तुमच्या मित्रांसोबत वगैरे त्या ठिकाणी डिस्कशन करायचं नाही. तिसरी गोष्ट रात्रभर जागून त्या ठिकाणी अभ्यास करायचा नाही. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचत बसायचं नाहीये. ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या नाहीत. त्यानंतर तुम्हाला काय गोष्टी रिवाईज करायच्यात, की जे तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच त्या ठिकाणी तुमचे मार्क वाढवून देईल. तर काय करायचंय? तर सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट डायग्राम्स, की तुम्हाला मागच्या वर्षीचे जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या डायग्राम विचारल्या होत्या, त्या डायग्राम व्यवस्थित रिवाईज करा. तुम्हाला त्याच्यामध्ये जवळपास 15 मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतो. मग इम्पॉर्टंट डायग्राम्स ड्रॉ करा व्यवस्थित. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डेफिनेशन आणि डिफरन्सेस. यासाठी पण तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन उत्तर यूज करू शकता. त्या डेफिनेशन्स आणि डिफरन्सेस त्या ठिकाणी वाचून घ्या. तिसरी गोष्ट प्रोसेसेस स्टेप फॉर्मॅटमध्ये. जसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, की रेप्लिकेशन आहे, त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शन आहे, रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये काय आहेत. मग अशा स्टेप प्रोसेसेस त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी वाचायच्या आहेत, रिवाईज करायच्या आहेत. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट मी आत्ता सांगितली, की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन. एकदा बघा क्वेश्चन पेपर. जे रिपीट तुम्हाला वाटतंय सारखे-सारखे ते जास्त वाचा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पेपर अधिक चांगला सोपा जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की ज्यावेळेस तुम्ही ॲन्सर रायटिंग करताय, तर ॲन्सर रायटिंगसाठी तुम्हाला काय फॉर्म्युला फॉलो करायचा आहे. तर काय फॉर्म्युला फॉलो करायचा आहे, ज्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही लाँग ॲन्सर लिहिता. तर लाँग ॲन्सरमध्ये इंट्रोडक्शनसाठी 2 लाईन, त्याच्यानंतर जो मेन तुमचा ॲन्सर आहे, ते 4 ते 5 पॉइंट विथ नंबर, म्हणजे नंबर टाकून ते लिहायचं आहे. डायग्राम ज्या ठिकाणी तुम्हाला गरज वाटते, त्या ठिकाणी नक्कीच डायग्राम करा. कारण बायोलॉजीमध्ये डायग्रामला खूप महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की त्या ठिकाणी जे तुम्ही ॲन्सर लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये कीवर्ड जे काही असतील, त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचे. हे गोष्ट तुम्हाला फॉलो करायची. त्यानंतर पेपर पेपर हा तुम्हाला त्या ठिकाणी ब्लू पेनने लिहायचा आहे. त्याच्यानंतर ज्या डायग्राम तुम्ही ड्रॉ करणार आहेत, ते व्यवस्थित पेन्सिलने स्केच करायचे आहे. आणि त्याला व्यवस्थित काय करायचे, लेबल करायचे. हे जर तुम्ही फॉलो केलं, तर त्या ठिकाणी तुमचं पेपर प्रेझेंटेशन हे चांगलं होईल. आणि पेपर प्रेझेंटेशन जर चांगलं असेल, तर नक्कीच तुम्हाला एक्स्ट्रा त्या ठिकाणी 5 ते 10 मार्क एक्झामिनरकडून मिळतात. ही एक गोष्ट त्या ठिकाणी फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की 24 तास उरलेले आहेत. रात्री काय करायचं? तर रात्री काय करायचं, तर डायग्राम रिवाईज करायच्या. त्याच्यानंतर 6 ते 8 तास तुमची प्रॉपर झोप झाली पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार आहात, एक्झाम हॉलमध्ये गेले, की त्या ठिकाणी क्वेश्चन व्यवस्थित वाचा. व्यवस्थित क्वेश्चन वाचा. थोडं स्वतःला शांत ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की पेपर इज ईझियर दॅन युअर फिअर. म्हणजे काय? तर पेपर हा खूप सिंपल असतो. फक्त आपल्याला भीती वाटत असते. पण ती भीती आपल्याला काढून टाकायची आहे आणि पेपर व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचा आहे. लक्षात ठेवा, पेपर हा खूप सिंपल आहे आणि तुम्हाला सोप्पा पण जाणार आहे. फक्त तुम्ही स्वतःला शांत ठेवा आणि व्यवस्थित त्या ठिकाणी पेपर लिहा. तुम्हाला बायोलॉजी पेपरसाठी मी शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. थँक यू.